ए ठेव तिथे, मी भरते सगळं व्यवस्थित ठेवते, तर इथं मध्ये 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 चाललंय आपलं. ए पिल्लू पिल्लू ठेव इकडे, चल चल भरून ठेवू दे सगळं सामान मला. चल आता हे सगळं सामान भरून ठेवते डब्यामध्ये एका. काय करते तू? काय बोलते? चला आपण सामान ठेवूया व्यवस्थित, ठेवूया. चला काय केलं कारभारपणा. तिला घे जरा. पहिलीच थोडी पिशवी फुटलेली होती ना, सगळीच बाहेर काढली डाळी. हा अजून येईल, अजून येईल. जेवायला बसलं की असंच, काय काम करताना असंच आहे ना. तुला मस्ती करू झाली. काम कमी करत नाही, वाढत. बघी तर आता आपलं काम वाढवते. त्याला पिशवी पाहिजे होती ना वरून करायला. नाही ती आता डब्यात होते ना, तिकडं आहे ना डब्यात त्या डाळीचा भरत होता. बघ अजून आली आहे, अजून आली. थांबे तिला सोनं घे ग. थांब थांब. मस्ती मस्ती मस्ती. नाही काय नाही काय नाही रडली रडली. इथे इथे बस रे. असं शिकवायचं, रडत नाही. बरोबर. चिव चिव चिमणी कसं वाटलं असं, असं रडायला लागली ना, असं म्हणायचं काय. बघच करताय. रडून द्यायची ना, रडून द्यायची नाही तिला. कसं बघ हसा येते. लगेच चिव चिव चिमणी चारा खाती. माया गुढी लावत आली, भूर गेली, भूर गेली चिमणी. अजून आली. चिव चिमणी चारा खाती, पाणी पिती, बुरडून जाती. कसं तू कर की. इथे हा तू कर कर की तू. कर का किंजू? तिला येतं सगळं करायला. तिला येतं सगळं. झोपूया आपण. दूध प्यायचं आणि झोपायचं गपचिप. नाही नाही म्हणतंय बघा. हा चार्जिंगला लाव फोन, जरा चार्जिंग नाही फोन मध्ये. आता गपचिप दूध प्यायचं आणि झोपायचं. कळलं कळलं का? यस मॅडम म्हण. यस मॅडम. तुला बोलते मी किंजू, तुला. यस यस मम्मी म्हणायचं काय. यस मॉम, यस मॉम म्हण की. हॅलो गाईज, आज मी आणि किंजू घरी एकटे आहे. तर आज बघूया किंजू माझ्याबरोबर काय काय मस्ती करणार ना. किनू हा बोल. हा ती माझ्याबरोबर खूप चांगली राहते आणि मम्मीला थोडंसं काम होतं बाहेर, म्हणून ती जरा काम करायला गेली आहे बाहेर. तर आज आणि किंजू डे आउट करणार. डे आउट. तर मी आज दाखवते तुम्हाला किंजू काय काय करते दिवसभरात. है ना किनू? है ना? चला, तर आता किंजूने दूध पिलं आहे तिचं. सकाळी उठल्या उठल्या ती दूध पिते आणि त्याच्यानंतर काय करते किनू? त्याच्यानंतर मी किंवा मम्मी तिला काहीतरी चारतो. चाय मुलांसाठी चांगला नसतो, पण महाराष्ट्रीयन असल्यामुळे, म्हणजे मराठी घरामध्ये तुम्ही बघितलं असाल की जास्त करून मुलं लहानपणापासूनच चायची सवय असते. आणि जास्त करून बायका लोक जे आहेत चाय आणि चपाती चारतात मुलांना. तर जास्त करून आम्ही तिला डाळ आणि भात देतो, म्हणजे खिचडी टाईप. तर आहे ना, तुरीची डाळ असते आणि थोडंसं भात असतो त्याच्यात. तर ते कुस्करून आम्ही तिला देतो. पण कधी कधी आम्ही तिला चपाती आणि चाय किंवा चपाती आणि दूध पण देतो. दूध ती फक्त पिते, कारण की दूधमध्ये जर काही मिक्स करून तिला चारलं तर ती नाही खात. आणि चाय म्हणजे चाय बरोबर ती खाते, थोडंसं लावून आम्ही तिला देतो. तर आपण बनवूया पहिला पिण्यासाठी चहा. चला, तर मी कॅमेरा ठेवते. तर पहिलं मम्मीने ठेवले माझ्यासाठी, सॉरी मम्मीने माझ्यासाठी पोहे ठेवलेले आहेत. आता किनू
किंजूला मी टीव्ही लावून दिलाय, पण मी आवाज कमी केलाय कारण की व्हिडिओमध्ये आवाज येईल. तर आणि बटाट्याची भाजी पण आहे बनवलेली मम्मीने. अजून काय आहे का? अजून काय नाही आहे. तर मला काहीतरी मस्त खायचं पण मन करते, पण मला किंजूला पण सांभाळायचं आहे. तर बघूया. पहिला तर किंजूला चारून घेते मी, म्हणजे किंजूला भरवून घेते. तिचा फेवरेट चहा आणि चपाती आणि चहाचा आणि माझ्यासाठी पण चहा बनवते. पोहे आहेत तर चहा इज मॅन्डेटरी. चहामध्ये मी जास्त दूध टाकते कारण की मला आवडतं. आणि किनू बघा मस्ती करते. जोची चालली मस्ती. काय करते किनू? करते हे जे आहे ना, ह्याच्यामधलं किनू सगळं सामान आहे ना बाहेर काढून टाकते. जे कांदा बटाटा असतो, सगळं काही असतं ना. चला आपण चाय बनवूया. हे ठेवलंय मी पाणी चहासाठी आणि खूप मेस झालाय. आपण मेस पण साफ करायचंय थोड्या वेळाने. पहिलं खाऊ. एक चम्मच चाय पत्ती. कोण पिणार चहा चपात? कोण खाणार? थोडस मी आता अद्रक टाकते. अद्रक चाय मध्ये अद्रक खूप बेनिफिट्स असतात अद्रकचं. अद्रकमुळे आपली जी हेल्थ आहे ती चांगली होते. केस खूप चांगली होतात. स्किनसाठी पण खूप छान असतं. थोडंसं आपण ह्याला साल सकट खाल्ल्यावरतीही अद्रकचे बेनिफिट्स असतात किंवा आपण काढून खाऊ शकतो. आता चहामध्ये टाकल्यावरती थोडासा अगर सालीबरोबर आपण टाकलं ना, मी कधी कधी सालीबरोबरही टाकते, काय करायचं, पण टेस्ट जो आहे ना तो थोडासा कडवट येतो जर आपण तसं टाकलं तर. खलबत्ता थोडंसं चेचायचं आणि हे आपण टाकायचं. वेलची ही खूप चांगला स्वाद येतो चहाला, एक वेगळ्याच प्रकारचा. एक स्वीटेस्ट असते ना, स्वीट असं. दूध एवढंच होतं, मला वाटतं की ह्याच्यामध्येच बनवायला हवा होता, पण डायरेक्टली आपण बनवतो ना तेव्हा हे दुधाचं जे भांडं असतं ना ते आहे ना करपतं. आता टाकते. शाई पडली शाईमध्ये. आता एवढंसं दूध वाचलंय, दूध वाचून काय करायचंय, पण तरी पण दूध वाचवायला पाहिजे. कारण की चहा कोण नाही पिणार, चहा पण वेस्ट होईल, चायपत्ती वेस्ट होईल, साखर वेस्ट होईल, सगळं वेस्ट होईल. त्यापेक्षा ठेवूया. मी एक रेसिपी बघितलेली कॅरेमल खीरची, तर बघू. ती रेसिपी खूप सिंपल होती आणि इंटरेस्टिंग होती अशी. मी व्हिडिओ बघितला, बोलले हाँ इसको तो बनाना पडेगा. तर बहुतेक तो व्हिडिओ बनवायचा ट्राय करेल, पण घरात आहे ना मध नाही आहे. तर मध जे आहे ते इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी. नाही मध नाही, हां बरोबर, मध नाही, दुसरंच होतं ते काहीतरी.
पण ना मधलं कोण असं उकळून त्याचं कॅरेमल करत होता. माझ्या डोक्यात एक सेकंड यायला, पण ते नाही. तर किंजूसाठी वाटीमध्ये तिला चांगलं भरवता येतं. चांगला कडू. वाव, मी कप तोडला. कपचं कान तुटला. अरे पहिला नुकसान करताना मी हे बघा, कान तुटलेला आहे कपचा. कसा काय अशी मी असू शकते? हे बघा, तुटला कान. आता काय होईल? आता मम्मी ओरडणार की न आपल्याला. हे बघा, हे सगळं तिने काढले. आपला चहा इथे शिजतोय आणि ही केनो ठीक आहे, काही नाही. पहिला आपण खाऊया, मग करूया दुसरं काम. किनू बोलत होती मला, घे उचून घे मला, उचून घे मला दीदी, उचून. खूप बोलायला शिकले. काय काय बोलत असते काय माहिती. हे ते नुसतं बड 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 ना. कोण बडबड कर का? कोण बडबड करते? खूप बोलते बाबा. सॉरी या क्रिंजीनेस साठी. बडबड कोण करते? छोटू बडबड करते. कोण बडबड करतं? डिझाईन तिला खूप आवडते ही. फोन आलाय कोणाचा तरी, बघूया कोणाचा फोन. बघू, बिस्किट पण नाही खाते, पोट भरला. तर आज जेवणामध्ये आहे कोळंबी रस्सा आणि मोबिल फ्राय, पॉपलेट फ्राय. सगळे जेवलेत, आता मीच राहिली जेवायची. झोप आता. मीच राहिली जेवायची, कारण की किंजूने मला जेवूच दिलं नाही, अजून झोपले नाही बघा. जेवायला बसलं की तिचं चालू असतं, जेवायला देत नाही मला. तर माझी बहीण आली बघा, आणि म्हणून मी मच्छी आणले. तर या जेवायला. कसे झालेले मच्छी ग? एकदम छान.